अवघ्या 2च दिवसात मतदार राजा आपलं मत देऊन उमेदवारांचं राजकीय भवितव्य ठरवणार आहे। पण यापूर्वी 2019च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची आकडेवारी नेमकी काय सांगत होती, चला पाहूया। राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। आज राज्यातील प्रचाराच्या तोफा देखील थंडावल्यात। 20 तारखेला मतदार राजा आपलं बहुमूल्य मत देऊन उमेदवाराचं राजकीय भवितव्य ठरवणार आहे। मात्र यापूर्वी 2019च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची काय आकडेवारी आहे, चला जाणून घेऊया। राज्यात सुमारे 58.49% मतदानाची नोंद, कोल्हापुरात तब्बल 74% मतदानाची नोंद, सिंधुदुर्गात 60.83% मतदानाची नोंद, राज्यात सर्वात कमी 47% मतदान मुंबई, पुण्यात 58% मतदान, ठाण्यात 50%, नागपुरात 57% मतदान। 2014च्या तुलनेत महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी 2019 मध्ये घटल्याचं चित्र पाहायला मिळालं। 2019च्या निवडणुकीत मतदारांची आकडेवारी 4,68,75,750 पुरुष, 4,28,43,635 महिला, 2,634 तृतीयपंथी, 3,96,000 दिव्यांग, 1,17,581 सर्व्हिस मतदार, एकूण 8,98,39,39,600 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असतो, ही बाब गांभीर्याने लक्षात घ्यायला हवी। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।